मैत्रिणीसोबतची ही मालवणची ट्रिप 2 दिवसाची होती. घरातून आम्ही 1:30 वाजताच बाहेर पडलेलो, त्यामुळं सकाळी 11 साडे 11पर्यंत आम्ही मालवणमध्ये पोहोचलेलो. तसं थोडंफार लेटच झालं. आणि इथं आल्यानंतर आता अगोदर आवरून नाश्ता वगैरे केला आणि नंतर आम्ही रूम वगैरे बुक केलेली. तर तिथं सगळं आपलं जे काही आणलेलं साहित्य आहे, बॅगा वगैरे ठेवून आम्ही निघालो. तर हे ओल्ड लाईट हाऊस, न्यू लाईट हाऊस, त्यासोबत ना म्हातारीची चूळ, असं यामध्ये बरेचसं पॉईंट होतं कवर केलेलं. आता कोकण म्हटल्यानंतर ते मोबाईलपेक्षा ना डोळ्यात बघावं असं वाटतं. आणि जास्त काही व्हिडिओ घेतलेलेच नव्हते. आपण फिरायला आलो की आपण एन्जॉय करतो हे महत्त्वाचं राहतं. त्यामुळे व्हिडिओ घेत बसलं की ते राहून जातं. तर ही म्हातारीची चूळ म्हणतात. तर इथून ना दगडाच्या मधून पाणी बाहेर पडतं, त्यामुळे ते तसं वाटत असेल आणि त्यामुळे त्याला ते नाव दिलं असेल. तर असं बरंचसं इकडं पॉईंट होतं त्यांनी कवर केलेलं. म्हणजे मला वाटतं जायला 1.5 तास, यायला 1.5 तास, असा 3 तासाचा पाण्यातलाच प्रवास होता. आणि बरेचसे पॉईंट कवर केल्यानंतर आता जास्त काही व्हिडिओ घेतलेलं नव्हतं. लाईट हाऊस वगैरे ते सगळं नंतर आम्ही ना आंघोळ करून वगैरे ना बीचवरनं आल्यानंतर मग तिथं बऱ्याचशा राईड होत्या, पण कोणी राईड केलेल्या नव्हत्या. पण इथं मात्र जेवणाची ऑर्डर अगोदरच द्यावी लागतात, कारण त्यांच्याकडे त्या अशा घरगुतीच जेवण आपल्याकडे कसं मेसमध्ये वगैरे दिलं जातं त्या पद्धतीनंच ऑर्डर दिली की बनवून देतात. आपल्यासारखं हॉटेलमध्ये गेलं जेवण तयार असं इथं जास्त करून नाही होत. त्यामुळे बऱ्यापैकी सगळ्याजणी व्हेजच होत्या, त्यामुळे एकसारखंच ऑर्डर दिलेली होती. नाहीतर जेवणासाठी खूप वेळ थांबावं लागायचं. मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी ना आंघोळ न करताच इकडे बीचवर आलेलो, कारण बीचवरून गेल्यानंतर तर परत आंघोळ करावीच लागणार आहे. त्यामुळं सकाळचं लवकर इथं बीचला येऊन गेलं की आंघोळ करून आवरून परत आम्हाला सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जायचं होतं. तर हा तारकली बीच, तिथून आम्ही जवळ जिथं रूम घेतलेली तिथून अर्ध्या तासाच्या अंतरावरतीच हा बीच होता. आता बीचवर आलं म्हटलं तर अगोदर कुणाला फोटो वगैरे काढायचे ते काढून घेतले आणि नंतर मग पाण्यात सगळ्यांना आत जायचं होतं. आणि इथं पाण्यामध्ये परत पाण्यातून निघायला म्हणजे बऱ्याच जणींना नको वाटत होतं. बराचसाच वेळ इथं आमचा गेलेला, 1.5 तास तरी आम्ही इथं पाण्यात होतो. नंतर इथं उकडीचे मोदक भेटत होते, तर ते मोदक खाल्ले आणि नंतर रूमवरती येऊन आवरून परत आमचं सगळं साहित्य घेऊन आम्ही रात्री रिटर्न निघणार होतो. तर बॅगा वगैरे टाकून आवरून सगळे आम्ही इकडं सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी निघालेलो होतो. तर तिथं पण तिकीट वगैरे असतं, तर ते काढून नंतर इथं बोटीचा प्रवास अगदी छोटासा असतो. तर चारी बाजूने पाणी आणि मध्येच हा सिंधुदुर्ग किल्ला येतो. कोकण म्हटल्यानंतर निसर्ग सौंदर्यच आणि ते आपल्याकडून जे तिकडं लोक जातात, आम्ही पहिल्यांदाच आलेलो होतो, तर छान वाटत होतं. पण गरमी खूप होती. इथं येताना कॅप वगैरे स्कार्फ असं काय तर स्वतःच म्हणजे ते आम्हाला पण नंतर तिथंच घ्यावं लागलं. इतकं ऊन असेल सांगितलेलं अगोदर, पण असं काही आम्ही नेलेलंच नव्हतं. तर इथं आतमध्ये आल्यानंतर ना आता चारी बाजूनी पाणी आणि मध्येच हा किल्ला येतो, तरीसुद्धा ना इथं ना एक विहीर आहे. तर त्या विहिरीला गोडच पाणी लागतं. बाजूने समुद्र आहेत, खारट पाणी राहतं, तरीसुद्धा ना इथलं एक वैशिष्ट्य म्हणजे तिथं गोड्या पाण्याची विहीर आहे. आणि इथं ना सगळं मग हे होतं, एक महाराजांचे सगळं म्हणजे हाताचे ठसे, पायांचे ठसे असं म्युझियम होतं. त्या म्हणजे त्यांच्या ह्याच्यातल्या सगळ्या गोष्टी या जपून ठेवलेल्या होत्या. सुरुवातीला आल्यानंतरच हे म्युझियम होतं आणि ते बघून मग नंतर आम्ही बाजूलाच अजून एक मंदिर आहे. आणि इथं ना असं समजलं की शिवाय महाराजांची जे आपल्याकडे म्हणजे पुतळा वगैरे मूर्ती असते, पण महाराजांचं मंदिर आहे ना ते फक्त इथं सिंधुदुर्ग किल्ल्यावरतीच एकच आहे आत्तापर्यंत, असं सांगण्यात आलं. नंतर आता हा भरपूर मोठा सिंधुदुर्ग किल्ला आहे. तर ऊन मात्र भयंकर राहतं इथं. आता उन्हाळ्यातच कोकण म्हटल्यानंतर आपल्याला बोटिंग वगैरे करायचं असेल तर पावसाळ्यात जाऊन ते बंद होतं. आणि आम्ही आल्यानंतरच त्या आठवड्यातच बोटिंग वगैरे तिकडच्या ज्या राईड्स आहेत त्या बंद झालेल्या होत्या. म्हणजे जे कोणी फिरायला गेले ते त्यांच्याकडून ते समजलं.
तर ह्या किल्ल्यावरती आल्यानंतर भरपूर प्रश्न पडतात की म्हणजे चारी बाजूनी पाणी आणि मध्यभागी हा किल्ला येतो. तर एवढं सगळं कसं केलं असेल, कसं झालं असेल आणि खूप मोठा असा हा सिंधुदुर्ग किल्ला येतो. नंतर तिथं पण थोडेफार फोटो वगैरे काढून मग निघालो. इथं तुम्हाला गाईड पण भेटतात. ते जर गाईड घेतलं तर तुम्हाला मग सगळी माहिती दिली जाते. आणि तिथून मग थोडंसं पुढं आल्यानंतर ना हे भवानी देवीचं मंदिर आहे. तर इथं पण सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतलं. बघा आमच्या मामी दमून आल्या. जास्त काय व्हिडिओ शूट म्हणजे केलंच नव्हतं. थोडंफार थोड्याच तेवढ्याच क्लिपा घेतलेल्या म्हणजे आठवण म्हणून असावी. नंतर फिरण्यासाठी ना कोकण बेस्ट आहे. असं वाटत होतं की 2 दिवसाच्या ऐवजी ती 4 दिवसाची ट्रिप अजून पाहिजे होती. इतकं फिरायला की आपल्याला वेळ पुरत नाही. होय व्हिडिओ मध्ये काय 48 एकरचा किल्ला आहे. कुठला हा का? हो. किती? 48 एकर. अगं बाई इकडे बकरी पण आहे की. ओ माझा फोन. नंतर आता जी बोट आपल्याला सोडायला येते ना, आपण एकदाच पैसे भरलेले असतात. तर परत जाताना परत ती बोट त्यांच्या बोटी तिथं तयार असतात. तर त्यामध्ये आपण बसून जाऊ शकतो. तर सकाळी नाश्ता करून बाहेर पडलं ना, परत जेवण संध्याकाळीच होत होतं. एक वेळ नाश्ता आणि एक वेळ जेवणच. आधीमध्ये काय भेटलं तर तेवढंच खाणं होत होतं. नंतर कारण जेवणाला इथं खूप वेळ द्यावा लागायचा. आधी ऑर्डर द्यानंतर तेवढा वेळ थांबायला लागायचं. मग तेवढा वेळ आता फिरायला 2 दिवस गेलं तर आपल्याकडे तेवढा वेळ राहत नाही. आणि तसं काय कोणाची मुलं वगैरे सोबत नव्हती. त्यामुळं आपण बायका म्हणजे तेवढा ॲडजस्ट करू शकतो. नाश्ता करायला वेळ व्हायचा. 12-1 वाजता नाश्ता केला की मग डायरेक्ट आम्ही जेवणच करत होतो. नंतर त्या बोटवरूनच परत आलो. आणि नंतर इथं आता तर सिंधुदुर्ग किल्ल्यावरून परत आल्यानंतर ह्या कनकेश्वर मंदिर आहे. तर तिथं आम्ही आलेलो होतो. तर हे मंदिर पण खूप छान आहे. तर इथं काय जास्त वेळ लावला नाही. आम्ही मंदिरात दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर कारण पुढं अजून देवबागला जायचं होतं, देवबाग बीचला. तर अजून एक गार्डन होतं तर ते पण नंतर राहून गेलं कारण तसा वेळ कमी पडतो. इकडं आल्यानंतर ना थोडंसं जास्तीचा वेळ काढूनच कोकण फिरायला यायला पाहिजे. कोकण म्हटल्यानंतर समुद्र आणि बीच आणि हा निसर्ग. तर कोकणला मिनी केरळसुद्धा म्हटलं जातं. तर हे कनकेश्वर मंदिर होतं. तर प्रत्येक ठिकाणी आपल्या ग्रुपचा एक फोटो होत होता आणि ज्याला कोणाला मग आपले फोटो घ्यायचे. पण तसा तेवढा नंतर वेळ नव्हता, थोडासे गडबड होत होती. आता तसं इथं आम्हाला यायला 4 वाजले असते. तिथून आल्यानंतर इथं आम्ही देवबाग बीचला आलेलो. तर इथं नाश्ता करण्यासाठी ना बरंचसं म्हणजे आपल्याकडचे पदार्थ होते बरेचसे. तसं ना तिकडं आम्ही अगोदर गेलेलो तिथं फक्त आपलं घावणं, चटणी आणि म्हणजे मेन कोकणाचा तोच नाश्त्याचा प्रकार. तर पहिल्या दिवशी नाश्त्यामध्ये तेच होतं. दुसऱ्या दिवशी इडली वगैरे आणि असं भेटलेलं. तर इथं आता सगळी दमलेली होती दिवसभर फिरून तरीसुद्धा फोटो काढायचे पद नव्हते. तोंडाकडे बघून ना अक्षरशः सगळ्यांच्या तोंडावरती 12 वाजलेले होते. तरीसुद्धा फोटो काढायचं म्हणजे थांबलेलं नव्हतं. सगळं आता त्या चेहऱ्याकडे ते बघितलं की हसायला येते. तर संध्याकाळचे मला वाटतं 6-6:30 वाजेपर्यंत आम्ही इथंच होतो. नंतर आम्हाला इथंच नाश्त्यासाठी पण होतं. तर नाश्ता वगैरे करून नंतर घराकडे निघायचं होतं. तर घरी आम्ही रात्री 3-3:30 वाजले असतील आम्हाला घरी पोचायला.
तर असा होता आजचा छोटासा व्लॉग. श्री स्वामी समर्थ.